अशी हवा आहे काही नागरिकांना त्रास होतो. त्याच्यासाठी पूर्णपणे आमदारांनी याच्या संदर्भात त्या बैठका घेतल्या पाहिजे. अधिकाऱ्यांना चांदूर रेल्वे माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा वीज वितरण कंपनीवर धडक मोर्चा. 3 दिवसात समस्या सोडवण्याचे अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन. चांदूर रेल्वे 24 जून 2026 छत्रपती शिवाजीनगर परिसरात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक विशेषतः महिला प्रचंड त्रस्त झाल्या आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात आणि नगरसेविका कल्पनाताई लांजेवार यांच्या पुढाकाराने आज काँग्रेसच्या वतीने वीज वितरण कंपनी चांदूर रेल्वे येथे भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. चांदूर रेल्वे शहरात आणि विशेषतः छत्रपती शिवाजीनगर भागात दिवस रात्र कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय तासनतास वीज गुल होत असल्याने सामान्य जनता, व्यापारी आणि विद्यार्थी कमालीचे त्रस्त झाले आहेत. अंधारामुळे घरगुती कामे खोडवल्ली असून महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत. या आंदोलन दरम्यान माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांनी मोर्चेतील महिला व त्रस्त जनतेच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली. शहरातील व प्रभागातील वीज पुरवठा सुरळीत का ठेवला जात नाही? मेंटेनन्सच्या नावाखाली फक्त कागदोपत्री घोडे नाचवले जात आहेत का? असा संतप्त सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच वीज कंपनीच्या देखभाल कामामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे थेट आरोपही त्यांनी यावेळी केला. अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन. आंदोलनाचा आक्रमण पवित्रा. छत्रपती शिवाजीनगरमधील महिलांचा वाढता रोष आणि वीरेंद्रभाऊ जगताप यांचा कडक इशारा पाहून वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अखेर नमते घेतले. शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यांची कारणे शोधून येत्या 3 दिवसाच्या आत सर्व तांत्रिक समस्या निकाली काढण्यात येतील आणि वीज पुरवठा सुरळीत केला जाईल असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी आंदोलकांना दिले. जर पुढील 3 दिवसात चांदूर रेल्वे शहरासह छत्रपती शिवाजीनगरमधील वीज समस्या सुटली नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल आणि संपूर्ण जबाबदारी वीज महामंडळाची असेल असा इशारा उपस्थित महिला व वीरेंद्रभाऊ जगताप यांनी यावेळी दिला. अमोल होले, अनिसबाई सौदागर, श्रीनिवास सूर्यवंशी, राजीव लांजेवार, प्रफुल्ल कोकाटे, रुपेश पुडके, सागर गडू, सतपाल वरटे, रितेश शेडके, रोहित बाबर, राजश्री माने, आशा गरुड, पूजा यादव, सारिका हटवार, पद्मा हटवार, मेघा जाधव, अश्विनी कवडकर, ज्योती राऊत, संजीवनी राऊत, वंदना माने, मंगला गिरीकुंज, पूजा मेहरे, संगीता आगाशे, माया लांजेवार, अनिकेत दुर्वे, सविता लांजेवार, दीपाली राठोड, उषा बाबर, सुजाता राऊत, अलका उईके, रेखा छकुले, रोहिणी देशमुख, सुनीता राऊत, किरण गिरीगुंजे, वैशाली गजबे, सविता लांजेवार, वेदांत श्रीखंडे, शरद घासले आदी उपस्थित होते. एएस न्यूज महाराष्ट्र व आरएस न्यूज सक्षम महाराष्ट्र करिता खुशी रायकवार व मुख्य संपादक राजीव शिवणकर. म्हणून त्याच्या तिसऱ्या मजल्यावर हे आपण तेव्हा हे उपाय केले होते. पण आता 8 दिवसातून जनता नळ येते, त्याच्यातही ऐन नळ आल्यावरच लाईन जाते, हे काही योग्य नाही. म्हणून आपण तर साहेब हे आता देवहाते साहेबाशी बोललो, आता पुन्हा अंधारे साहेबाशी बोलणं होते का तुम्हाला? म्हणून आपलं काम आहे की हे आमदार साहेबाला सांगा तुम्ही, साहेब आमचे हे प्रॉब्लेम आहे, लोक आमच्या अंगावर येतात, मोर्चे आणतात. काय आमदार लोकांनीच निवडून दिलेला आहे ना, असू द्या ना भाजपचा. आम्ही विरोधी पक्षाचे आहे, आमची मदत घ्या, आमदाराची मदत घ्या. काय त्याच्यात चूक आहे? तुम्ही जनतेसाठीच करायचं आहे, तुम्हाला काही वैयक्तिक कामासाठी तुम्ही मागतच नाही. बदली घेऊन नका जाऊ, जास्त चांदुरात तरा साहेब आता जाऊ द्या मला बदली करून, असं नका करू. पण सार्वजनिक कामासाठी तुम्ही आमदारापाशी गेलं पाहिजे, फोन केला पाहिजे. अशा गोष्टी आपल्या दरम्यान आपली 1 वाजता लाईन जाते, आपल्याला सार्वजनिक नळ येतात तेव्हा आपल्या गावात यायच्या लाईन रेग्युलर राहिली पाहिजे. म्हणून वायरवर 3-4 दिवस 4 दिवस द्या. आजचा दिवस आहे मंगळवार, पुढच्या सोमवारी पुन्हा पुढच्या सोमवारी यावं लागते. हा झाला की समस्या काय आहे? आमची नेहमी समस्या म्हणजे लाईन जाते, 1 वाजता गेली तर 2:30 वाजता येते. आणि नळ जेव्हा नळ आले तेव्हा लाईन जाते. आम्ही पाणी कसं भरा? 5-5, 6-6 दिवस नळ येत नाही. म्हणून शिवाजीनगरच्या सर्व महिला घेऊन आम्ही इथं मोर्चा म्हणून आलो आहे.
माझी समस्या आहे की जी रात्री बेरात्री लाईन जाते शिवाजीनगरची 1 ते 4, 12 ते 1 कधी लाईन जाते. आता कसे पाण्या पावसाचे दिवस आहे, जिथं ऑफिसला आले की ते ऑफिसवाले म्हणते की ते डीपीवर लोड येते, तर आम्हाला डीपी दुसरी पण देण्यात यावी नाही ना. आणि पण आता दिवस पाण्या पावसाचे दिवस आहे, इसोगट्या रात्रीचं काही जर जीवितहानी झाली तर मग हे जबाबदार राहणार आहे का सांगा. हे जर जबाबदार आता सांग तर रात्रीची जर लाईन गेली तरी आम्ही दिवेत राहू, जबाबदार हे राहील. माने बोलत आहे. आमच्या इथं नळ पाणी जेव्हा सोडते ना नळाचं तेव्हा लाईनच बंद करून टाकतात. मग आम्हाला आमच्या नेंबरींना फोन करावं लागतं. तेव्हा इलेक्ट्रिक स्टेशनमध्ये आम्ही राजीव भाऊ लांजेवर फोन करतात तेव्हा त्यांचा फोन स्विच ऑफ ठेवतात. मग आम्हाला पाणी मिळत नाही. एवढा उन्हाळा आहे, लाईट बिल जास्त येतं आहे, त्यामुळं काहीतरी आम्हाला सवलत द्यावा. वर लाईटचा पुरवठा व्यवस्थितशीर करावा, लाईनचा पाणी पुरवठा बरोबर करावा शहराचा. हे एवढं काम सरकारने करावं, इलेक्ट्रिक बोर्डवाल्यांनी. लाईन बंद ठेवू नये. आजची जी हे समस्या घेऊन आली याच्यावर काय तोडगा निघाला? नाही, शिवाजीनगर स्टेशन फैल चांदूर रेल्वे इथल्या महिलांनी आज MSEBच्या कार्यालयावर कल्पनाताई लांजेवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आणलेला होता. मला विनंती केल्यामुळे मी सुद्धा हजर झालो. मूळ समस्या ही आहे की रात्री 1-1:30 नंतर त्यांची लाईन जाते पहाटे 4 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत, आणि तोच मूळ गरमीचा आणि झोपेचा वेळ असतो. तसंच जेव्हा नगर परिषदेचे नळ आठवड्याभरातून एकदा येतात त्यावेळेस त्यांची लाईन जाते आणि 100% मजूर वर्ग असलेला हा भाग आहे. त्या मजुरांचं मजुरीला जाणं होत नाही, पाणी भरणं होत नाही, आठवड्याभराचा स्टॉक करून ठेवणं होत नाही, आणि मग त्यांना मजुरीला न जाता पाणी भरासाठी दिवस गमवावे लागतात. प्यायचं पाणीसुद्धा धड मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये शहरातलं जे पायाभूत सुविधाचं विकासाचं काम आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, हे या भागाचे आमदार यांचं दुर्लक्ष आहे. त्यांना कमिशनखोरीमध्येच वेळ आहे. आमच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये नारा होता 10-25%. टक्केवारीमध्ये कमिशन घेण्यामध्ये त्यांना वेळ जात असल्यामुळं नागरिकांच्या मूलभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा या विकास कामांकडे त्यांचं लक्ष नाही. आठवड्याभरातून नळ येत नाही तेव्हाही त्यांचं लक्ष नाही. आणि शहरामधली लाईनसुद्धा आमचे निवास सूर्यवंशी सांगत होते आणि सौदागर सांगत होते 30-40 वेळा लाईन जाते शहरात दिवसात. ऐन दुपारची जाते, म्हणजे झोपेच्या वेळी जाते किंवा रात्री झोपेच्या वेळी जाते. तेव्हा यामध्ये आमदार साहेबांचं पूर्णपणे असलेलं दुर्लक्ष हे त्यासाठी कारणीभूत आहे. आणि म्हणून या महिलांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं आलो. आज जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी देवहाते साहेब, अंधारे साहेब यांच्याशी चर्चा करून 3 दिवसात शिवाजीनगर चांदूर रेल्वे इथला वीज पुरवठा रेग्युलर होईल असं लेखी आश्वासन या महिलांना कल्पनाताईंच्या नावाने त्यांनी दिलेलं आहे. ते घेऊन नंतरच आम्ही हा 2-2.5 तासाचा घेराव उठवलेला आहे. आणि शहरामध्ये सुद्धा जे मेंटेनन्सचे काम आहे, प्री मान्सून म्हणजे पावसाळा सुरू व्हायच्या आधी वाकलेले पोल उभे करणे, ढिले झालेले तार टाईट करणे, हे कामं गेल्या 3-4 वर्षामध्ये झालेच नाही. फक्त बिलं काढल्या गेले, पैसे खाल्ल्या गेले. आणि त्याच्या भ्रष्टाचाराची 50 कोटीचा भ्रष्टाचार चांदूर, धामणगाव, नांदगावमध्ये प्री मान्सूनच्या कामामध्ये फक्त खोटे बिलं काढणे, DP बदलवल्याचं दाखवणे, DP बदलवायचीच नाही, त्याच्यासुद्धा मी तक्रारी केलेल्या आहे. त्याची चौकशी अजून वर्षभरापासून झालेली नाही. आणि म्हणून हा MSEBचा ढेपाळलेला आणि बोगस झालेला कारभार, त्याच्यासाठी अधिकारी जबाबदार आहेत, तेवढेच इथले लोकप्रतिनिधी, आमदारसुद्धा जबाबदार आहेत. आणि म्हणून लोकांचे हाल होत आहे, ही वस्तुस्थिती आहे.